सुप्रभ सगळ्यांना सुप्रभात. आज आपला शेवटचा दिवस आहे पुस्तक वाचनाचा, पहाटेच्या सुद्धा आणि दुपारच्या सुद्धा. तर मॅडम सुरू करू शकता. सगळ्यांना सुप्रभात. आज आपण या पुस्तकाच्या उत्तरार्धापर्यंत पोहोचत आलो. हे पुस्तक खूप मोठं आहे आणि 4-5 दिवसात संपण्या इतकं नाहीये, तरी पण आपण जितकं शक्य आहे तितकं केलंय. आज आपण आपल्या ह्याच्यात पुस्तक वाचनामध्ये बुद्धांनी सांगितलेली एक ध्यानविधी करणार आहोत. जशा त्यांनी इन्स्ट्रक्शन दिल्यात तशा आपण करणार आहोत. त्याच्या अगोदर जसं आपण पंचतत्व वगैरे म्हणतो, या पुस्तकात बुद्धांनी तसं म्हणजे या लेखकांनी तसंच सांगितलंय, की जेव्हा आपलं शरीर आपण म्हणजे देह म्हणजे आत्मा या शरीरातून निघून जातो, त्यावेळी ही शरीर पंचतत्वात म्हणजे तत्वात मिसळून जातात. तर बुद्धांच्या संघामध्ये ना मोस्टली सगळे राजे, राजकुमार आणि त्यांचे पूर्ण फॅमिलीच्या फॅमिली सहभागी झालेले असतात. पण हे एका दिवसाचं कार्य नाहीये. बुद्ध स्वतः एकटे घराच्या बाहेर पडले होते आणि जेव्हा त्यांनी म्हणजे शरीर सोडलं किंवा अ, इथून गेले त्यावेळी त्यांचा खूप मोठा फॉलोवर म्हणजे म्हणू शकतो आपण ते झाले. असंच बघा कोणी कोणाचं फॉलोवर होत नाही. तर छोट्या-छोट्या गोष्टीतून ते पहिला तर त्यांनी एक सांगितलं, की सचेत अवस्थेमध्ये राहायचं. म्हणजे जागृत अवस्था. म्हणजे आपण जे काही काम करतोय ते एकदम ध्यान देऊन किंवा आपण म्हणतो ना मन लावून, ध्यान लावून म्हणजे आपण जे काय करतोय ते आपल्याला पण माहित नसतं. कधी-कधी बघा आपण ना एखादं काम करतोय तर डोक्यात दुसरेच विचार चालू असतात आणि असं आपलं चालू असतं. तर बुद्ध म्हणतात आपण पहिल्यांदा हे बंद केलं पाहिजे. सगळ्यात पहिलं त्यांनी सांगितलंय, की एक मिनिटं त्यांनी पूर्ण सगळ्यात पहिलं त्यांनी सांगितलं, की आपण कसं चालतो, कसं बोलतो, कसं उठतो, कसं बसतो यावर पहिल्यांदा आपलं लक्ष केंद्रित केलं पाहिजे. आपण कुठल्याही ह्याच्याकडे म्हणजे कुठंही हे करताना, कुठलीही गोष्ट करताना मग त्यांनी सांगितलं पहिली सुरुवात आपण इथून करायची. म्हणून त्यांनी सांगितलं बघा चालताना किंवा म्हणजे जसं आपण शिवसर्वोदय शास्त्रात शिकलो, आपला श्वास म्हणजे सर्व काही आहे. बघा आपल्याला जेव्हा आपण जन्माला आलो तेव्हा मोजून आपल्याला श्वास मिळालेला. पण आपण त्याच्याबद्दल अनअवेअर आहोत. म्हणून जेवढे आपले आपला जन्म होतो तेव्हा आपल्याला म्हणजे ठराविकच श्वास मिळाले. तिथपर्यंत आपल्या श्वासाचं काउंटडाऊन झालं, की आपला या पृथ्वीवरचा अस्तित्व संपलं. म्हणजे तो आपला शेवटचा श्वास असतो. ह्याच्यात बुद्धांनी एक खूप सुंदर सांगितलंय. जेव्हा शुद्धोधन हे गौतमांचे वडिलांचं नाव आहे. ते शेवटपर्यंत राजा म्हणून राज्य करतात. त्यांना असं म्हणजे जेव्हा कळतं, की आपला पुत्र म्हणजे त्यांना माहीत असतं ना, आपला पुत्र महान संन्यासी होणार आहे आणि तो जगाला एक महत्त्वाचा संदेश देणार आहे, जो की पूर्ण जगताला उपयोगी ठरणार आहे. तर शुद्धोधन जेव्हा म्हणजे मरणासन्न स्थितीत असतात, तेव्हा ते इच्छा व्यक्त करतात, की मला माझ्या म्हणजे गौतमाला, सिद्धार्थांना मला भेटायचं. जेव्हा सिद्धार्थ शुद्धोधन राजांजवळ म्हणजे ते स्वतःच्या वडिलांजवळ येतात, तेव्हा ते बघतात, की अं, ते आता मरणार आहेत म्हणून. तर तेव्हा बुद्ध त्यांच्या समोर बसतात. बुद्धांचा बघा आपण बुद्धांची मूर्ती बघितली आपल्याकडे जी पिरामिडमध्ये आहे ती पण. एकदम बुद्धांच्या चेहऱ्यावर जे एकदम करुणामय स्माईल त्यांची ती एकदम सुंदरशी स्माईल बघूनच छान वाटतं. त्यांना बघितल्यावरच त्यांच्या वडिलांना इतकं म्हणजे सुंदरवालं फिलिंग आलं. तेव्हा बुद्ध म्हणतात त्यांच्या वडिलांना धन्यवाद देतात आणि काही गोष्टींसाठी माफी मागतात. त्यांना अपेक्षा होती की त्यांनी राज्यकारभार करावा, पण तो ते करू शकले नाहीत त्यासाठी ते माफी मागतात आणि म्हणतात की वडिलांना म्हणतात बघा, आत्ता तुमच्याजवळ या क्षणी काही मौल्यवान गोष्ट असेल तर तुमचा श्वास आहे. तुम्ही म्हणजे ते सांगतात त्यांना इन्स्ट्रक्ट करतात की तुम्ही हळू श्वास घ्या आणि त्या श्वासाप्रती जागरूक राहा. श्वास कसा आत येतोय आणि कसा बाहेर जातोय ते बघा.
असं केल्यानंतर 2 ते 3 श्वासामध्येच शुद्धोदन म्हणजे त्यांची श्वास-श्वास प्रक्रिया म्हणजे बंद होते आणि अ, ते आपला देह सोडतात. ते यावेळी त्यांच्यासाठी मग त्यांचे अनुयायी विचारतात, "हे तुम्ही असं का करून घेतलं?" तेव्हा बुद्ध तर सगळ्यांच्या मनातलं जाणत असतात. कारण बघा त्यांनी सांगितलं, की आपण स्वतःला ओळखलं ना, तर ऑटोमॅटिक आपण समोरच्याच्या भावना किंवा समोरच्याला ओळखू शकतो. त्यामुळं आपल्याला आपल्याला स्वतःला ओळखण्यासाठी पहिला साधना करायची आणि साधना म्हणजे त्यांनी काहीच नाही सांगितलं. पण ज्या दैनंदिन गोष्टी करतोय, त्या गोष्टी फक्त अवेअर राहायचंय. सचेत राहून करायचंय. आपण उठतोय, आता बोलतोय, आत्ता आपण ऐकतोय, पण ते जागृत अवस्थेत ऐकायचंय. पूर्ण जसं की आपण कुठलीही गोष्ट करताना आपल्या म्हणजे डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत पूर्ण शरीरानं ती गोष्ट अनुभवली पाहिजे. जसं की आपण चालतोय. तर चालताना आपल्या प्रत्येक अवयवाकडे आपलं लक्ष पाहिजे. बोलताना आपण काय बोलतोय शक्यतो तर ह्याच्यात सांगितलंय की भिक्खू म्हणजे बौद्ध लोकं खूप कमी बोलतात. जेव्हा गरज असेल तेव्हाच बोलतात. कारण सांगितलं की वाणीतून सगळ्यात जास्त आपली ऊर्जा खर्च होते. त्यामुळं मौन हे खूप महत्त्वाचं सूत्र इथं सांगितलंय बुद्धाने, की जितका जास्त वेळ तुम्हाला शक्य आहे तितकं मौनात राहावं. मौनात राहिल्यानं काय होईल माहिती का? आपण बघा आपली ऊर्जा अनावश्यक ठिकाणी बोलून खर्च करतो. जेव्हा आपण मौनात राहतो तेव्हा ऑटोमॅटिक आपले म्हणजे अंतर्द्वार म्हणू शकतो आपण, की आपल्या आतली द्वारं खुली राहतात आणि आपल्याला ज्या आपल्याला कळणार नाहीत त्या गोष्टी कळू लागतात. पण याच्यासाठी आपण जागरूक पाहिजे. मौन म्हणजे फक्त घरात कोणाशीही न बोलता असंच बसायचं. त्याला काही अर्थ नाही. आपण आतून जागरूक राहिलं पाहिजे. आपला जन्म कशासाठी आहे? बुद्ध म्हणतात आपला जन्म म्हणजे हे आपण कसं आहे माहिती का? अ, बघा लहान बाळ असतं आणि आई असते. जेव्हा अ, आईच्या गर्भात बाळ असतं तोपर्यंत ते त्याच्याशी कनेक्ट असतं. जेव्हा आईच्या गर्भातून बाहेर येतात, आईची आणि बाळाची नाळ तुटते, तेव्हा आई बाळाला म्हणजे स्वावलंबी बनवायचा प्रयत्न करते, की आतापर्यंत मी तुझं पालन-पोषण केलं, तर हळू-हळू हळूच आई म्हणजे आईचं दूध प्यायला लागतं बाळ. त्याच्यानंतर ते थोड्या-थोड्या गोष्टी खायला लागतं आणि असं मोठं होतं. थोड्या दिवसांनी काय होतं माहिती का? याच्यानं म्हणजे आई तर बाळाचं म्हणजे सर्वस्व आहे. आईमुळे बाळाला जन्म मिळाला. ठीक आहे? तर बाळाला माहिती पाहिजे, की आई आहे म्हणून म्हणजे माझं अस्तित्व आहे. पण थोडे-थोडे दिवसांनी काय होतं, बघा लहान असताना बाळ आहे ना आईला अजिबात सोडत नाही. आई नाही दिसली तर जरा जरी नाही दिसली तरी रडायला लागतं. मग सगळे घरातले म्हणतात, "त्याची आई कुठे आहे बघा पहिला, तिला आईला शोध." तर हळू असं होतं, की आई आई काय करते माहिती का बाळाला अशी त्याच्या आवडीची खेळणी वगैरे आणते. खूप साऱ्या वस्तू आणते. तेव्हा बाळ रडायला लागतं, तेव्हा ते एखादं खेळणं दिलं, 10-15 मिनिटं बाळ ते खेळतं. नंतर त्याला जाणीव होते, की नाही आता आई नाहीये, मला हे खेळणं काय आईच पाहिजे. तेव्हा तो परत रडायला लागतो. मग आईला कळतं. मग आई परत 5 मिनिटं जवळ घेते. परत दुसरं एखादं नवीन खेळणं देते. असं करत आई त्या बाळाला गुंतवून ठेवते. पण काय होतंय बाळ माहितीये का जसं मोठं होत जातं, तसं बाळ त्या खेळण्यात गुंतत जातं. जशी नवीन खेळणी येतात, तसं बाळाला त्या खेळण्यांबद्दल आकर्षण वाटतं. तसंच आपलं झालंय. आपण या परमात्म्यापासून आपण परमात्म्याचा अंश आहोत. पण परमात्म्यानं काय केलं माहिती का? हे संसार, मुलं, आपले पती या सगळ्या गोष्टी आपल्याला खेळणं म्हणून दिल्या. पण आपण त्या खेळण्यातच इतकं रमून गेलो ना, की त्या परमपित्या परमात्म्यालाच विसरून गेलो. आणि त्या खेळण्यात इतकं गुंग झालो म्हणून बघा आता अ, पृथ्वीचं असेन्शन होतंय. पृथ्वी ऑलरेडी असेंड झाली आहे. म्हणजे हे सगळं ज्यानं निर्माण केलं होतं त्याला कळलं, की आता हे सगळं त्याने असं म्हणजे काय म्हणतात आपण आई कसं खेळणं देते मुलाला आणि पण नंतर लक्षात येतं आईला, की आता मुलगा आपल्याला विसरलाय खेळण्याच्या नादात. तेव्हा आईला कळतं, की ही सगळी खेळणी मला बाजूला करायला पाहिजेत आणि मुलाला म्हणजे जी काही सत्य परिस्थिती आहे त्याचं ज्ञान. तसं आपल्या बाबतीत आता होतंय. पृथ्वीच्या असेन्शन सोबत आपल्या सोलचं आपलं असेन्शन होतंय. आपण या ठिकाणी एकत्र आहोत किंवा जे काही साधना करत आहोत. बघा साधना म्हणजे
प्रत्येक वेळी बुद्धांनी सांगितलं की साधना म्हणजे कंटिन्यू तुम्ही ध्यानात डोळे बंद करून ध्यानाला बसणं असं नाही. तुम्ही जी गोष्ट करत आहात, ती गोष्ट तुम्ही कॉन्शियसली जागृतपणे केली तर तेही एक प्रकारचं ध्यानच आहे. आणि ॲक्चुअली बुद्ध म्हणतात, की जी गोष्ट तुम्ही रोज करता ना, ती तुम्ही कॉन्शियसली केली, तर तुम्हाला त्या तुमच्या शरीराला सवय लागते, की जागृत अवस्थेत राहण्याची, सचेत अवस्थेत राहण्याची. आणि जेव्हा तुम्ही जागरूक असता किंवा जेव्हा तुम्ही जागृत होता किंवा जेव्हा तुम्ही कॉन्शियस असता, तेव्हा आपोआप तुम्हाला सगळ्या गोष्टींचं ज्ञान होत जातं. यासाठी तुम्हाला वेगळं ध्यानाला बसायची गरज नाही. पण बघा आपण असं नाही. आपण प्रत्येक पावलागणी आपल्या श्वासाकडे लक्ष असतं का? नाही. आपल्याला फक्त सकाळी उठून शिवस्वरोदय शास्त्राचे नियम पाळायला सांगितलेत, तरी पण आपण ते पाळतो की नाही आपल्यालाच माहिती आहे. म्हणजे सांगायची गोष्ट अशी आहे, की आपण म्हणतो ना ध्यान केलं पाहिजे. आपल्या वयाइतकं ध्यान केलं पाहिजे. पण बुद्ध म्हणतात, की म्हणजे एव्हरी सेकंड प्रत्येक क्षणाला आपण ध्यान केलं पाहिजे. तर ते ध्यान कसं घडू शकतं, की आपण जे काही व्यवहार करतोय दैनंदिन जीवनात, ते व्यवहार आपण म्हणजे कॉन्शियसली केलं पाहिजे. ह्याच्यात बुद्धांनी आता आज आपण बघणार आहोत, जसं सांगितलं, की बुद्धांनी एक ध्यानविधी सांगितली आहे. ती ध्यानविधी आपण फॉलो करणार आहोत. ह्याच्यात आहे ना एक सुंदर कविता बुद्धांनी म्हणजे अ, जेव्हा ते अनुयायांना मार्गदर्शन करत असतात त्यांच्या, तेव्हा त्यांनी एक सुंदर कविता सांगितली आहे, की "अतीत का पीछा न करो, भविष्य के भ्रमजाल में न फंसो, अतीत व्यतीत हो गया, भविष्य भी अनागत है, यहाँ अभी इस क्षण जीवन जैसा है उसी की धारणा करो, साधनाभ्यासी स्थिरता और मुक्त भाव में जीता है, कल की प्रतीक्षा तो विलंब होगा, मृत्यु अचानक धर दबोचती है, तो उससे हम क्या सौदा कर सकते हैं, भिक्खुजन उसी का आह्वान करते हैं, जो दिन और रात सचेतना अवस्था में जागृत रहता है, जो जानता है कि एकांतवास का उत्तमतर मार्ग क्या है." हे सांगितलंय म्हणजे जसं तुम्ही प्रेझेंट जगा. म्हणजे श्वासावर लक्ष जेव्हा आपण आनापानसती ध्यान करतो, तेव्हा त्या क्षणाला येणारा श्वास आणि जाणारा श्वास याबद्दल आपण जागरूक असतो. ह्याच्यात आता आपण ही ध्यानविधी बघूया. वर्तमान में जीना. ह्याच्यात बघा ही ध्यानविधी आपण आताही हे ऐकता-ऐकता करू शकतो. बघा बुद्ध म्हणतात, की "सबसे पहले साधक अपने शरीर श्वास की धारणा करे." शरीर की 4 मुद्राएं चलना, खड़े होना, लेटना और बैठने के प्रति जागरूक रहे। फिर शरीर की क्रियाओं को यथा आगे पीछे होना, देखना, वस्त्र धारण करना, खाना, पीना, मलमूत्र विसर्जन, बोलने और वस्त्र आदि धोने की धारणा करना, शरीर के अंगों यथा बालों, दांतों, स्नायु, अस्थियों, आंतरिक अंगों, हड्डियों में विद्यमान तरल पदार्थों, आंतड़ियों, लार और पसीने पर ध्यान दें। शरीर की महातत्वों तथा पृथ्वी, जल, वायु, अग्नि और शरीर क्षय को तब तक देखें जब तक अस्थिया राख न बन जाए. म्हणजे जिवंत असताना हे सगळं अनुभूती घ्यायची असं म्हणजे शरीर आपलं राख जोपर्यंत म्हणजे आपण शेवटच्या क्षणापर्यंत जोपर्यंत म्हणजे आपण मरत नाही तोपर्यंत या सगळ्या गोष्टी करायच्या असं बुद्ध म्हणतात. बघा बुद्ध म्हणतात की शरीर पर ध्यान करते समय साधक शरीर की सूक्ष्म बातों के प्रति सचेत रह जाए. उदाहरणार्थ जब वह श्वास ले रहा है तो उसे ज्ञात हो कि वह श्वास ले रहा है. यदि श्वास नहीं ले रहा तब भी उसे ज्ञात हो कि वह श्वास नहीं ले रहा. श्वास को भीतर खींचने और समस्त शरीर को शांति प्रदान करने पर साधक को ज्ञात होता है कि वह वैसा कर रहा है. चलते समय साधक को ज्ञात होता है कि वह चल रहा है. बैठे तो ज्ञात होता है कि वह बैठ रहा है. और अन्य गतिविधि करने यथा वस्त्र पहनने या जल पीने समय साधक सजग हो कि वह वस्त्र धारण कर रहा है या जल ग्रहण कर रहा है. शरीर की यह धारणा बैठकर साधना करने पर ही नहीं, वरना समूचे दिन के प्रत्येक क्षण में करनी है.
यहाँ तक कि जब वह भिक्षाटन कर रहा हो, भोजन कर रहा हो या भिक्षा पात्र धो रहा हो। भावनाओं या विचारों की धारणा करते समय साधक को देखना है कि भावनाएं किस प्रकार उठ रही है, कैसे विकसित हो रही है और कैसे क्षीण होती जा रही है, कि वे भावनाएं सुखद है, दुखद है या तटस्थ भावपूर्ण है। भावना के उदय का विषय या तो शरीर होता है या मन। जब साधक के दांत में दर्द होता है, तो साधक जीने की यह पीड़ा दांत के कारण हो रही है। प्रशंसा मिलने पर यदि वह प्रसन्न होता है, तो उसे ज्ञात होना चाहिए कि वह प्रशंसा से प्रसन्न हो रहा है। साधक गहनता से इसीलिए आत्मचिंतन करता है, जिससे वह अपनी प्रत्येक भावना को सहज और शांत कर सके और स्पष्ट रूप से देख सके कि मन में वह भावना उठी ही क्यों। भावना पर ध्यान केंद्रित करने का काम केवल बैठकर साधना अभ्यास के समय ही नहीं करना है। इसका अभ्यास समूचे दिन म्हणजे संपूर्ण दिवस जारी रखना है। चित्त पर ध्यान धारणा का अर्थ है कि साधक अपनी मानसिक अवस्थाओं के प्रति सचेत रहे। जब भी उसे किसी प्रकार की प्राप्ति की आकांक्षा जगे, तो वह उसे जाने। जब कोई आकांक्षा न जगे, तब भी मन की स्थिति को समझे। यदि क्रोध या आलस्य आए, तभी उसे ज्ञात हो कि उसे क्रोध या आलस्य आ रहा है। उसका मन सचेत हो या विक्षेपपूर्ण, तभी वह मन को समझे। वह मुक्त मन है या बद्ध चित्त है, या चित्त ध्यान पूर्ण है, या सचेत अवस्था में है। यह भी साधक तुरंत जान ले। यदि वह इनमें किसी भी अवस्था में नहीं है, तब भी वह उसके प्रति सचेत हो। मन की तन्मात्राओं पर ध्यान धारणा करते समय साधक निर्वाण मार्गी पंच बाधाओं, ज्ञानेंद्रियों, इच्छा आकांक्षाओं के उपस्थित होने पर चित्त को केंद्रित करे। शरीर के पंच संदो यानी शरीर, कामना, अवधारणा, भाव, बोध और चेतना, ज्ञानेंद्रिय और उनकी छह तमन्नाओं को चेतनावस्था के सात तत्व कुठली सांगितले? पूर्ण ध्यान, धर्मानुसंधान, ऊर्जा, हर्ष, सहजावस्था, ध्यान और विरती। चार आर्य सत्य जी आपण मागे बघितले बुद्धांची, की दुःख कशामुळे येतं, दुःखाचं मूळ कारण काय आणि ते कसं निवारलं जातं आणि त्या दुःख निवारणाचे उपाय काय, हे सभी धर्म संपृक्त आहे. ह्याच्यात बघा, आता इथं बुद्धांनी अंगुलीमालांची गोष्ट सांगितली. अंगुलीमालाची गोष्ट आपण पुस्तकात पण वाचली, हिंदीच्या पुस्तकात होती बघा आपल्याला. तर अंगुलीमाल असा होता की तो इतका क्रूर होता, जंगलातून जे यात्री जायचे यायचे त्यांना प्रत्येकाला तो मारायचा आणि त्यांची बोटं तोडायचा आणि त्या बोटांची माळ बनवायचा आणि गळ्यात घालायचा. म्हणून त्याचं नाव अंगुलीमाल असं होतं. आणि जेवढे यात्रेकरू त्याच्या वाटेतून जायचे त्या सगळ्यांना तो मारायचा. मग त्या वाटेतून ते बुद्ध आणि त्यांचे भिक्खू जात होते. बुद्धांना बघितल्या बघितल्या अंगुलीमालांना असं काय वाटलं की मग नाहीतर ते अंगुलीमाल जे कोणी येईल त्यांना बघायचा, मारायचा आणि त्याच्या अंगठे म्हणजे बोट कापून, उंगलिया कापून त्याची त्या माळेत घालायचा. जेव्हा बुद्ध चालत असतात तेव्हा अंगुलीमाल म्हणतो थांबा. तर बुद्ध थांबत नाही, चालत. तरी पण अंगुलीमाल म्हणतो मैंने आपको रुकने के लिए कहा है, रुको. तर बुद्ध चालत चालत म्हणतात मैं तो बहुत समय पहले स्थिर हो चुका हूँ. म्हणजे मी तर कधीच थांबलेलो आहे. म्हणजे ते कुठल्या अर्थाने म्हणतात की बुद्धांना माहिती असतं. तर मी तर कधीच थांबलेलो आहे. ते तुम्ही बघितलं नाही का? तर अंगुलीमाला कळलं नाही असं का बोलतायत म्हणून. तर तो अंगुलीमाल बुद्धांच्या समोर जातो आणि त्यांना थांबवतो. मग बुद्ध त्याच्या डोळ्यात डोळे घालतात. तर त्याला असं कळतं की इतका तेजस्वी व्यक्ती आपल्या समोर आहे. ह्याच्या अगोदर अंगुलीमाल सगळ्यांना घाबरवत असतो आणि घाबरूनच अर्धे लोक त्याला शरण जात असतात. की तर अंगुलीमाल म्हणतो की मला सगळे लोक घाबरतात, पण तुमच्या डोळ्यात तर मला कुठली भीती दिसत नाही. तर बुद्ध म्हणतात की कुठलाही भिक्खू तू असा बघितलास तर तो त्याला कधीही कशाची भीती बाळगत म्हणजे भीती म्हणजे
भीती नसणार, भीती वाटत नाही मरणाची वगैरे. तर अंगुलीमाल म्हणतो, की आता तुम्ही मला म्हटलात, की आत्ता तुम्ही थोड्या वेळापूर्वी मला म्हटलात, की तुम तो बहुत समय पहले स्थिर चुके हो, किंतु तुम तो अभी भी चल रहे हो. तर तुम्ही असं का म्हटलं मला? मला नाही कळलं. त्याचा अर्थ काय? तर बुद्ध म्हटले, की अंगुलीमाल, मैंने दूसरों को कष्ट पहुंचाने वाले कर्म करना बहुत पहले ही बंद कर दिया. मैंने मनुष्य ही नाही, म्हणजे मी मनुष्याच नाही तर प्राणी मात्रांनाही कष्ट होईल अशी कुठलीही गोष्ट करत नाही. हमें करुणापूर्ण हृदय और प्राणी मात्र की रक्षा करने की भावना जगानी चाहिए. तर अंगुलीमाल म्हणतो, की माणूसच माणसाबरोबर मानव मानव के साथ में प्रेम नहीं लगता, तो मैं अन्य लोगों से प्रेम क्यों करूं? मैं जब तक तो म्हणतो, की मी सगळ्यांना जोपर्यंत मारत नाही तोपर्यंत शांत नाही होणार. मी सगळ्यांना मारून टाकणार. तर बुद्ध म्हणतात, की अंगुलीमाल, तुमको लोगों के हाथों बहुत कष्ट उठाने पड़े. कभी-कभी तो मानव बहुत ही क्रूर हो जाता है. किंतु लोक म्हणजे काही-काही लोकं तुम्ही म्हणजे तू म्हणतोस की क्रूर होतात. पण मग काही-काही समजदार आणि करुणेनं भरलेले आहेत. तर तू कधी कुठल्या भिक्खूला भेटलायस का? तर तर त्यांनी त्यांच्या घृणा आणि अज्ञानावर विजय प्राप्त केलेला असतो. तर मग तो म्हणतो की ठीक आहे. तर अंगुलीमाल म्हणतो या संसारात जशा क्रूर व्यक्ती आहे, तो अं, तर तुम्ही म्हणता की करुणा आणि म्हणजे प्रेम देणारा पण व्यक्ती आहे. तर बुद्ध म्हणतात की तू आंधळं बनून असं बघू नकोस. तू बुद्धाने म्हणजे मी दिलेल्या सद्मार्गावर चाल आणि तुला तुझी घृणा आहे ना, आपोआपच तुझी करुणेमध्ये बदल होईल. म्हणजे तुला जी आता घृणा वाटते दुसऱ्यांबद्दल, ती आपोआप करुणेमध्ये बदल अंगुलीमाल ना या बुद्धांच्या वाक्यांना बघून खूप प्रभावित होतो आणि परत परत त्याच्या डोक्यात अशी म्हणजे उलझन पैदा होते, की अ, असं वाटतं की त्याला की त्याच्यात जे आपण हे असतात ना, आपल्याला कुठली तरी जखम झाली आणि त्या जखमेवर कोणीतरी मीठ चोळलं, तर तसा त्याला अहसास होतो. तो तो म्हणतो, "तुम्ही कोण आहात?" तर ते म्हणतात, की "मी बुद्ध आहे." म्हणजे. तर मग तो अंगुलीमाल म्हणतो, "तुम्ही गौतम आहात का? तुम्ही भिक्खू गौतम आहात का?" तर बुद्ध म्हणतात, "हो." तर अंगुलीमालला ना ते रिअलाईज होतं आणि मग तो म्हणतो, की "तुम्ही मला याआधी का नाही भेटलात?" तर आता खूप वेळ म्हणजे खूप उशीर झालाय. मी खूप म्हणजे पापं केली आहेत म्हणू शकतो. मी खूप सारे क्रूर कामं केलीत. आता याच्यातून परत मागे येणं शक्य नाही. मग बुद्ध त्याला अंगुलीमाला म्हणाले, "हे बघ अजूनही वेळ गेली नाही. आत्ता तुला रिअलाईज झालंय, आत्ता तू जागृत झालास, तर इथून पुढच्या काळातही तू ही गोष्ट करू शकतो." तर अंगुलीमाल म्हणतो, "आता मी जरी ठरवलं ना, तरी मागं नाही वळू शकत. तरी मी म्हणजे तुम्ही म्हणता तसं वागू नाही शकत. आता जे मी काही केलंय, ते ऑलरेडी लोकं मला अंगुलीमाल म्हणून घाबरतात. आता जर मी पाठीमागे वळायचा प्रयत्न केला, तरी पण म्हणजे लोक मला म्हणणारच नाहीत, की मी असा आहे. कारण माझी ऑलरेडी प्रतिमा तशी झालेली आहे, की हा म्हणजे लुटारू आहे, चोर आहे, दरोडेखोर आहे." तर बुद्धाने अंगुलीमालाचा हात पकडला आणि म्हणतात, की जर तू तुझ्या आतमध्ये असलेल्या घृणा किंवा द्वेषाला त्यागलंस, तर आपोआप तुझ्या आतमध्ये करुणा येईल आणि अ, तू म्हणजे भिक्खू बनशील आणि तू हे सगळं मार्ग करशील. तर अंगुलीमाल अ, बुद्धांचा हात हातात घेतो आणि म्हणतो, की "मी इथून पुढे प्रतिज्ञा करतो, की मी नेहमी दुसऱ्यांची सेवा करेन आणि दुसऱ्यांबद्दल असलेली घृणा कमी करेल." त्यानं बुद्धांना नमन केलं. ती आपल्या हातातली तलवार होती ती बुद्धांच्या पायावर ठेवली आणि म्हणले, की "आजपासून मी माझे हे कुमार्ग सोडतोय." आणि त्याच्यानंतर अंगुलीमालमध्ये इतका बदल झाला, की म्हणजे बुद्धांनी तर त्यांचं वर्णन केलंय, की जेव्हा त्यांच्याकडे कोणी नवीन लोकं यायचे, तेव्हा बुद्ध अंगुलीमालांकडे दाखवायचे. म्हणजे असा आहे जीवनात कोणताही क्षण नाही, की आपण बदलू शकत नाही. म्हणजे आपल्याला असं वाटतं ना, माझ्याकडनं काही होणार नाही आता, इथून पुढे नाही बस. माझ्याकडून नाही बसणं होत, नाही ध्यान होत, माझ्याकडून नाही चांगली कामं होत. तर असं काहीच नाही. ज्या क्षणी तुम्हाला रिअलाईज होईल, त्या क्षणापासून जरी तुम्ही बदलायला सुरुवात केली, तरी तुम्ही उच्च स्थिती प्राप्त करू शकता, असं बुद्ध म्हणतात.
अ, बुद्धांकडं पहिल्यांदा तर बुद्धांच्या ह्याच्यात स्त्रिया नव्हत्या. नंतर त्यांची आई गौतमी ही त्यांची पहिली अनुयायी झाली. त्याच्यानंतर यशोधरा असं करत त्यांच्या महिला साधक पण त्यांना जॉइन झाले. त्याच्यातली एक महिला साधक होती पात्रचारा. ती म्हणजे एका श्रीमंत माणसाची म्हणजे तिचे वडील खूप श्रीमंत होते आणि खूप समृद्ध होते. तर तिचं काय होतं, तर ती पात्राचाराची कहाणी अशी आहे, की ती पात्राचारा तिच्या घरातल्या तिला सगळं समृद्ध असतं. पण मग ती तिच्या घरातलेच एक नोकर असतो तिच्या प्रेमात. तिला त्याच्याशी प्रेम होतं. तर आणि ती त्याच्याशी लग्न करण्यासाठी म्हणून घरातून पळून जाते आणि त्या सेवकाशी लग्न करून ती राहते आणि म्हणजे तिचा संसार सुरू करते. मग तिचा संसार सुरू झाल्यावर ती एका अशा अवस्थेत असते, की जेव्हा तिला 2 मुलं झालेली असतात, त्याच्यातला एक मुलगा पण गेलेला असतो. फक्त एक लहान बाळ जे नवजात अब्रक असतं आणि तिचा नवरा पण त्या क्षणी म्हणजे जिवंत असतो. ती आणि तिचं ते लहान बाळ. या क्षणी ती जंगलातून जात असते किंवा अशी मार्गाचरण करत असते, तेव्हा बुद्धांना भेटते आणि ती तिची कहाणी सांगते गोष्टरूपी. पण ही पात्राचारांना ना अशी सिद्धी असते, की ती सगळं जे काही सांगत असते ना, ती कविता म्हणजे स्फुरत असते तिला. तर तिनं तिला जे काही अ, भाव अ, पैदा होत असतात, जे काही भाव प्रकट होत असतात तिच्या ह्याच्यातून, ती त्याची अ, कविता बनवत असते. तर एकदा काय होतं की ती आपली पाय धुवत असते तेव्हा की पृथ्वी पानी पृथ्वी में समाकर सूखता जाता है, तो अकस्मात उसे म्हणजे तिला बोध होतो. बघा, ती पाय धुत असते, तर काय होतं पायावरचं पाणी पडल्यानंतर ते पाणी जमिनीत मुरतं. तर तर ती त्या क्षणी त्याला कवितेचं रूप देते आणि ते असं आहे, एक दिन पैर धोते समय मैंने जल की धारा को बहकर पृथ्वी के गर्भ में पुनः समाते देखा. मैंने प्रश्न किया, जल कहाँ लौटा? सौम्य मौनावस्था में ध्यान किया, चित्त और शरीर को चेतनावस्था में रखा. मैं छह ज्ञानेंद्रिय इथं 6 ज्ञानेंद्रिय म्हणजे 5 आपली जी ज्ञानेंद्रिय आणि 6वं म्हणजे मन. 6 ज्ञानेंद्रियों के विषयों को स्वरूप दे, जैसे वो शक्तिशाली त्वरित गामी अश्व हो. दीपक की बत्ती पर त्राटक साधना की. मैंने अपना चित्त केंद्रीकृत किया. समय न जाने कब कितना बीत गया. दीपक तब भी जल रहा था. मैंने सुई उठाई. दीपक बाती के नीचे सरका दी. पर प्रकाश तुरंत समाप्त हो गया. सब कुछ अंधकार में डूब गया. एक ज्योति बुझ गई थी, किंतु अकस्मात मेरा आत्म तेज जगा. मेरा चित्त समस्त बंधनों से मुक्त था और उदित हो गया था प्रभावी तारा. म्हणजे तिला जे एनलाइटनमेंट म्हणतो ना, ते झालेलं आणि तिनं त्याच्यात कविता केली होती. आता आपण करणार आहोत पूर्णतम सचेत प्राणायाम. याच्यात बुद्धांनी श्वासाच्या प्रक्रियेवर एक प्रक्रिया शिकवली आहे आणि ती आपण आता करणार आहोत. आणि सांगितलंय ही प्रक्रिया भगवान गौतम बुद्धांनी त्यांच्या शिष्यांसहित जेव्हा कार्तिक पौर्णिमा म्हणतो आपण. कार्तिक पौर्णिमेला त्यांचे अ, चंद्रमा स्नान करायचे. चंद्रमा स्नान म्हणजे अ, पौर्णिमेला बुद्ध चंद्रमा स्नान म्हणजे पूर्ण अ, निसर्गात जाऊन चंद्राच्या प्रकाशात बसायचे आणि त्याला चंद्रमा स्नान म्हणतात. तर कार्तिक पौर्णिमेला त्यांनी घेतलेलं हे प्राणायाम आहे ते आपण आता त्याचा अभ्यास करूया. तर त्यांनी सांगितलं की ह्याला पूर्णतम सचेत प्राणायाम असं म्हणतात. पूर्णतम सचेत प्राणायाम का सतत विकास किया जाए और निरंतर साधना की जाए तो इसका धर्म साधना में श्रेष्ठ परिणाम और लाभ प्राप्त होता है. इस सचेतावस्था के चारों चरणों और महावैचारण अथवा आत्म जागृति के जागृति में सफलता प्राप्त होती है, जिससे प्रज्ञा का उदय होता है और निर्वाण शांत की स्थिती तक पहुंचना संभव होता है. आपण हे आता फॉलो करूया. सगळ्यांनी रिलॅक्स रिलॅक्स व्हा. ज्या अवस्थेत आहात तुम्ही झोपला असाल तरी ठीक आहे. बसला असाल तरी ठीक आहे आणि तुम्ही ज्या अवस्थेत असाल तिथे फक्त स्थिर राहा.
इथं 16 श्वास दिलेत आणि त्या श्वासांबद्दल सांगितलंय. पूरक प्राणायाम आणि रेचक प्राणायाम. पूरक प्राणायाम म्हणजे जेव्हा आपण श्वास घेतो आणि रेचक म्हणजे जेव्हा आपण घेतलेला श्वास सोडतो. तर हे आपण आता याचं प्रात्यक्षिक करूया. सगळ्यांनी हे करा. पहिली श्वास. गहरी सांस खींचते समय मुझे ज्ञात हो कि मैं गहरी श्वास ले रहा हूँ. आपण हे सगळं जागरूक अवस्थेत करायचंय. गहरी श्वास लेते समय में मुझे ज्ञात हो रहा है कि मैं गहरी श्वास ले रहा हूँ. गहरी श्वास छोड़ते समय मुझे ज्ञात हो रहा है कि मैं गहरी सांस छोड़ रहा हूँ. दूसरी श्वास. आता आपण नॉर्मल श्वास घ्यायचा है. छोटी श्वास खींचते समय मुझे ज्ञात हो कि मैं छोटी श्वास ले रहा हूँ. लघु श्वास छोड़ते समय भी मुझे ज्ञात हो रहा है मैं लघु श्वास छोड़ रहा हूँ. इन दो श्वासों से विस्मरण और अनावश्यक विचारों का आना समाप्त होता है. साथ ही सचेतना बढ़ती है और जीवन के वर्तमान क्षणों का सामना करने की सामर्थ्य आती है. सचेतना का अभाव ही विस्मरण है. पूर्ण सचेतन प्राणायाम से आप अपने तेजस स्वरूप को अपनाते हैं और तदनुसार जीवंतता की ओर लौटते हैं. तीसरी श्वास. भीतरी श्वास खींचते समय मैं अपनी संपूर्ण काया के प्रति सजग हूँ और उस श्वास को छोड़ते समय भी अपना संपूर्ण काया के प्रति जागरूक हूँ. म्हणजे श्वास घेताना मी माझ्या शरीराप्रती जागरूक आहे आणि श्वास सोडताना पण मी माझ्या शरीराप्रती जागरूक आहे. इस श्वास से आप अपने शरीर की धारणा करते हो और अपने शरीर के साथ जीवंत संबंध जोड़ते हैं. संपूर्ण शरीर और शरीर के समस्त अंगों के प्रति जागरूक होने से आप अपने शरीर की अद्भुतता की अनुभूति करते हो और आप आपके शरीर के साथ घटित होने वाली जन्म और मरण की प्रक्रिया को भी समझ पाते हो. जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा आपण आपल्या पूर्ण शरीराप्रती जागृत होऊन आपल्या पूर्ण इंद्रियांप्रती जागरूक राहायचंय. जसा श्वास येतोय आपला जो की छोटा असो, दीर्घ असो, जसाही श्वास येतोय फक्त त्याला अनुभवायचा आहे आणि आपल्या शरीराच्या प्रती सजग राहायचं आहे. डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंतचा प्रत्येक अवयव त्याप्रती आपण जागृत आहोत, सचेत आहोत. आपल्या शरीराच्या प्रती आपण सचेत आहोत, जागरूक आहोत. पांचवा श्वास आपण आता घेतोय. मैं श्वास भीतर खींच रहा हूँ और आनंद का अनुभव कर रहा हूँ. मैं श्वास का रेचन कर रहा हूँ म्हणजे आपण श्वास सोडतोय तेव्हा मी आनंदाची अनुभूती घेतोय. छठी श्वास. मैं भीतर श्वास खींचते हुए प्रसन्नता का अनुभव कर रहा हूँ और श्वास का रेचन करते समय भी प्रसन्नता का अनुभव कर रहा हूँ. इन दो श्वासों से आप आपकी भावनाओं के जगत के पार चले जाते हो. इन दो श्वासों से शांति और आनंद उत्पन्न होता है जिससे चित्त और शरीर की पोषण प्राप्त होती है. विभ्रम और विस्मरण की परिसमाप्ति पर आप अपने स्व में स्थित हो जाते हो और वर्तमान क्षण के प्रति पूर्ण जागरूक होते हो. इससे आपके अंतस में प्रसन्नता और आनंद का उदय होना संभव होता है. आप जीवन की अद्भुतताओं को जीते हैं और
सचेतनाजन्य शांति और आनंद की अनुभूति करने में सक्षम होते हैं। जीवन की अद्भुतताओं से साक्षात्कार होने के कारण आप अपनी तटस्थ भावनाओं को हर्षपूर्ण भावनाओं में परिवर्तित कर दे पाते हैं। इस प्रकार ये दो श्वासें सुखद भावनाओं की दिशा में ले जाती है। सातवीं श्वास, मैं श्वास खींच रहा हूँ और अपने चित्त में चल रही गतिविधियों के प्रति सचेत हो रहा हूँ। मैं श्वास के रेचन के समय भी अपने चित्त के गतिविधियों से जागरूक हो रहा हूँ। आठवीं श्वास, मैं श्वास ले रहा हूँ और अपने चित्त की गतिविधियों को सहजता एवं शांति की ओर ले जा रहा हूँ। मैं श्वास का रेचन कर रहा हूँ और अपने चित्त की गतिविधियों को सहज एवं शांत कर रहा हूँ। इन दोनों श्वासों के माध्यम से आप अपने मन में उठ रही सभी भावनाओं को स्पष्टतः समझ रहे हो, फिर चाहे वो भावनाएं सुखद, दुखद या तटस्थ हो, क्यों न हो, और इस प्रकार उन भावनाओं को शांत और कोमल बनाने में सक्षम होते हो। जब आप अपनी भावनाओं को समझते हैं और उनकी वास्तविक प्रकृति और उनके मूल कारणों का ज्ञान प्राप्त कर लेते हैं, तो आप उन पर नियंत्रण पा सकते हो, उन्हें शांत और सुमधुर बना सकते हो, भले ही वे दुखद विचार क्यों ना हो, जो कामनाओं, क्रोध या द्वेष के कारण उत्पन्न हुए। विश्वास, मैं श्वास ले रहा हूँ और अपने चित्त के प्रति सचेतन हूँ। मैं श्वास को रेचन कर रहा हूँ और चित्त के विषय में सचेत हूँ। 10वीं श्वास, मैं श्वास ले रहा हूँ और अपने चित्त को हर्षयुक्त और शांत बना रहा हूँ। मैं श्वास का रेचन कर रहा हूँ और चित्त को हर्षयुक्त और शांत कर रहा हूँ। 11वीं श्वास, मैं श्वास खींच रहा हूँ और अपने चित्त को एकाग्र कर रहा हूँ। मैं श्वास का रेचन कर रहा हूँ तो मैं अपने चित्त को एकाग्र कर रहा हूँ। 12वीं श्वास, मैं श्वास को खींच रहा हूँ और अपने चित्त को मुक्त कर रहा हूँ। मैं जब भी श्वास को छोड़ रहा हूँ यानी श्वास का रेचन कर रहा हूँ और अपने चित्त को मुक्ति प्रदान कर रहा हूँ। इन 4 श्वसन क्रियाओं के माध्यम से हम चित्त को पार कर लेते हैं। 9वीं श्वास आपको आपके मन की अवस्था यथा विचार क्षमता, भेदभाव वाले विचार, हर्ष, विषाद तथा आशंकाओं का परिचय पाने में सहायक होती है। जब आप चित्त की गतिविधियों को देख पहचानते जाते हो, तो अपने चित्त को एकाग्र कर सकते हो और उसे सहज एवं शांत बनाने में समर्थ हो पाते हो। अपने चित्त को प्रकाशवान बनाकर आप सभी मानसिक संकल्पों, विकल्पों या मूल कारण देख समझ पाते हो और इस प्रकार उन बाधाओं को समाप्त करने की स्थिति में आ जाते हो। 13वां विश्वास, मैं श्वास भीतर खींच रहा हूँ और सभी धर्मों की अनित्य प्रकृति को देख रहा हूँ। मैं श्वास का रेचन करते हुए सभी धर्मों की अनित्यता की अनुभूति कर रहा हूँ। 14वीं श्वास, मैं श्वास भीतर खींच रहा हूँ और सभी धर्मों का क्षय होते देख रहा हूँ। मैं श्वास के रेचन के समय भी धर्मों का क्षय होते देख रहा हूँ। मैं श्वास भीतर खींच रहा हूँ और मुक्ति की धारणा कर रहा हूँ। मैं श्वास का रेचन करते समय भी मुक्ति की धारणा कर रहा हूँ। 16वां विश्वास, मैं श्वास भीतर खींच रहा हूँ और जगत में अवागम की परिसमाप्ति की धारणा कर रहा हूँ।
श्वास के रेचन के समय भी मैं जागतिक आवागम की परिसमाप्ति की धारणा कर रहा हूँ। जब सभी धर्म अनित्य है तो उनका क्षय होना ही निश्चित है। आप जन्म और मरण के अंत चक्र से बंधे नहीं रहते हैं। उसके बाद आप निर्वाण शांति की स्थिति प्राप्त कर लेते हैं। निर्वाण शांति का अर्थ जीवन से विरक्ति या जीवन से भागना नहीं है। इसका अर्थ है सभी प्रकार की कामना और मोह की माया से मुक्त हो जाना, जिससे जन्म मरण के अंतहीन चक्र से बंधे रहने की दुखद अवस्था समाप्त हो जाए। एक बार मुक्त हो जाने पर आप जीवन जीते हुए भी शांति और आनंद की अवस्था में रह सकते हो। उसके बाद जीवन के साथ किसी प्रकार का बंधन शेष नहीं होता। धीरे धीरे आप आपके अपने जागृत अवस्था में आ जाइए। आपके शरीर के प्रति सचेत हो जाइए। आपके श्वास के प्रति सचेत हो जाइए। आपके आजू बाजू के स्थिति पे सचेत हो जाइए और धीरे धीरे आप ये आपकी आंखें खोल सकते हैं। इस प्रकार बुद्ध ने पूर्णतया सचेत श्वसन क्रिया की 16 क्रियाओं के माध्यम से बताया कि किस प्रकार शरीर, भावना, चित्त को गहन दृष्टा बनकर देखना है। उन्होंने प्राणायाम की इन 16 प्रक्रियाओं से आत्म जागृति के 7 तत्वों से इस प्रकार संबंध करके दिखाया कि पूर्ण सचेत ध्यान, मूल प्रकृति की खोज, ऊर्जा, आनंद, सहज अवस्था, ध्यान समाधि और निर्वाण शांति की प्राप्ति हो सकती है। उस रात्र 3000 भिक्खु और भिक्खुनियों ने धवल चंद्रिका में बैठकर हर्षोल्लास से बुद्ध की देशना सुनी। इस समागम को संभव बनाने की सामान्य सूझबूझ पर स्वस्ति गदगद हो गया। यानंतर या पुस्तकामध्ये लेखकाने सांगितलंय की जेव्हा जेव्हा तुम्ही कुठल्याही विचारांमध्ये किंवा कुठल्याही स्थितीत असतात, ज्यावेळी तुम्हाला अ, नाही आपल्याला समजत की काल काय पण आपलं काय चालू आहे. कधी कधी असं होतं की आपण ध्यानी असून सुद्धा आपल्या आयुष्यात असे क्षण येतात की त्यावेळी आपण आपल्याला निर्णय नाही कळत काय घ्यावं किंवा कसं वागावं. त्यावेळी श्वासावर लक्ष केंद्रित करून आपण हे इन्स्ट्रक्शन आपण स्वतःला दिले तर त्यावेळी आपण आपल्या शांतीची अनुभूती घेऊ शकतो. या पुस्तकामध्ये लेखकाने कुंभक आपण जे 8 दिवस प्राणायामाचा वर्ग केला त्यामध्ये ते कुंभक केलं होतं. अंतक कुंभक आणि बाह्य कुंभक याचाही अभ्यास दिलेला आहे. तर ज्यांनी तो अटेंड केलेला आहे त्यांनी त्याचा सराव करा रोज. प्राणायामाने अ, ध्यानाची बैठक बसायला मदत होते. तर प्राणायाम खूप महत्वाचे आहे. प्राणायाम म्हणजे बघा आपण श्वासावरच लक्ष केंद्रित करतो आणि आपण आपल्या श्वासाच्या प्रती जागरूक असतो. त्यामुळं जितकं तुम्ही प्राणायाम आणि श्वास कारण आपण असं रोज तर श्वासावर दररोज लक्ष केंद्रित नाही करत. प्राणायाम ही अशी गोष्ट आहे की त्या निमित्ताने आपण आपल्या श्वासाप्रती जागरूक राहतो आणि आपल्याला सवय होऊन जाते की आपण आपल्या श्वासाप्रती जागरूक राहण्याची आणि असे प्राणायाम म्हणजे म्हणून दररोज प्राणायाम संजीवनी प्राणायामचा जो वर्ग आहे तो मॅडमनी सांगितला तो जॉईन करू शकतो आपण आणि आपल्या ध्यान साधनेमध्ये आपण अजूनही उच्च अवस्था प्राप्त करू शकतो. त्यामुळं
ज्यांनी शिवशरोदय शास्त्रचे नियम पाळतात त्यांना तर त्याचे अनुभव येतच असतील. पहिले तर अनुभव म्हणजे काय? जेव्हा बुद्धांनी याच्यात पण सांगितलंय, जेव्हा तुम्ही कुठल्या एखाद्या गोष्टीच्या मिळवण्याच्या किंवा प्राप्त करण्याच्या मागे लागता, तर ती गोष्ट सहसा आपण म्हणतो बघा, आपण ज्या गोष्टीच्या खूप मागे लागतो ती मिळत नाही. पण आपण जर सचेत राहून किंवा जागरूक राहून जसं आपण बघा हृदय ध्यान, त्याच्यात हृदयावर पण सगळ्यात जास्त बुद्धांनी यावर भर दिलाय, तुम्ही जी गोष्ट करताय ना, ती हृदयापासून करुणा भावाने करा. जेव्हा तुम्हाला तुमच्या मनात करुणा उत्पन्न होईल, तेव्हा आपोआपच ती गोष्ट किंवा ती व्यक्ती आपोआपच त्याच्याबद्दल तुम्हाला प्रेम आणि जसं की आपण कुणाच्या तरी आपल्याला राग येतो आणि आपण कुणाशी तरी भांडतो. त्या क्षणी जेव्हा बघा आपल्याला क्रोध आलेला असतो त्यावेळी आपल्याला तर आपण जागृत नसतो, सचेत नसतो म्हणून तर राग येतो. पण जेव्हा आपण सचेत होतो त्या गोष्टीप्रती, अरे माझं भांडण झालं वगैरे मला आपल्याला वाईट वाटतं नंतर की किंवा आपण कुणाला बोललो, तर त्या क्षणी आपण आपल्या हृदयातून म्हणजे अ, करुणा अशी करुणा निर्माण करायची आणि म्हणजे त्या क्षणाचं परिवर्तनही आपण बदलू शकतो. म्हणजे खूप जोराचं भांडण जरी झालं असेल, तरी समोरच्यावरती तुमच्या भावना पोहोचतात. त्यामुळे जी गोष्ट करताना अ, जसं निर्मल मन निश्चल मन आहे ना, तसंच सेम करुणा करुणा आणि प्रेमानं तुम्ही ज्या गोष्टी करणार ना, तर त्या सगळ्या म्हणजे साध्य होतात या जगात, असं बुद्धांचं मत आहे. आणि त्यांनी ते प्रूव्ह पण केलंय, की तुम्ही जी गोष्ट धाक-दपटशाही किंवा मुलांचं पण बघा आपण आपल्या मुलांची रागाने बोलल्यावर मुलं नाही करत, पण तुम्ही ते प्रेमाने 2 शब्द सांगा त्यांना आणि ते पटकन ऐकतात. तर हीच गोष्ट आपण आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात वापरू शकतो. अ, ह्याच्यात बघा लेखकाने आपण रोज ज्या परिस्थितीचा सामना करतो, त्या सगळ्या स्थितींचा उल्लेख इथं केलेला आहे आणि त्याच्यातून कसं बाहेर पडायचं अ, हे त्यांनी सांगितलंय. त्यांनी सांगितलं, की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रेझेंटमध्ये जगायचं. जोपर्यंत आपल्याला याची प्रॅक्टिस होत नाही आणि ह्याची प्रॅक्टिस होण्यासाठी आपल्याला कंटिन्यू ध्यान केलं पाहिजे. आणि ध्यान म्हणजे त्यांनी तेच सांगितलं, की एका ठिकाणी बसून डोळे बंद करून करणं म्हणजे ते ध्यान नाही. आपण जी क्रिया करतोय त्याप्रती सचेत राहणं म्हणजे ध्यान आहे. मग तुम्ही ऐकत असाल, कुणाशी बोलत असाल, काहीही जसं त्यांनी सांगितलं, की ते भिक्खू आहेत ना, भिक्षापात्र धुताना सुद्धा ते सचेत असतात. आणि हां, त्यांनी एक सांगितलं, की जेव्हा बुद्ध एक-एक दीक्षा म्हणजे एक-एक अ, अ, बोध सांगत होते. बोध म्हणू शकतो किंवा उपदेश सांगत होते ना, जेव्हा बुद्ध आपल्या अनुयायांना एक बोध जसा आज त्यांनी एक बोध सांगितला. जेव्हा दुसऱ्या वेळी ते आपल्या अनुयायांना उपदेश देताना ते विचारायचे, की हे कोणी-कोणी फॉलो केलं? तर त्याच्यातले काही लोकांनी जरी म्हणजे सपोज 10 मधल्या 2 लोकांनी जरी फॉलो केलं नसेल, तरीही ते पुन्हा नवीन उपदेश सांगायचे नाही. ते पुन्हा तेच जोपर्यंत पूर्ण संघ किंवा पूर्ण समुदाय ते फॉलो करत नाही, तोपर्यंत कंटिन्यू तो उपदेशाचं पालन करायचं. म्हणजे इम्प्लिमेंटेशन खूप जरुरी आहे आणि ग्रुप एनर्जी खूप काम करते आणि ते बुद्ध पण हे असंच करायचे, की ते जेव्हा-जेव्हा पूर्ण उपदेशाचं पालन केल्याशिवाय पूर्ण दुसरा उपदेश सांगत नव्हते. तर मॅडम आपल्याकडून असंच करून घेतात बघा. त्या अर्थात बघा का मला कधी-कधी ना असा प्रश्न पडायचा, "का बरं मॅडम, का बरं इतक्या?" म्हणजे आपल्या घरी आपल्याला आपण स्वतःची इतकी काळजी करत नाही. आपण ना ते स्वरोदय शास्त्र शिकलोय फक्त, नियम नाही पाळत. पण मॅडम का करत असतील? तर तेव्हा मला असं वाटतं, की जसं बघा आपण बुद्ध म्हणू शकतो, की बुद्धांच्या सानिध्यात राहिलोय आपण. ते होते तेव्हाही होतो आणि आता पण आपण ते रिअलाईज करतो. तर जसं बुद्धांच्यामध्ये त्यांचे ते टीम लीडर असायचे. बुद्ध स्वतः सगळ्यांना मार्गदर्शन नाही करू शकायचे. तर त्यातला एक प्रकार मला असं वाटतं, की ते त्या टीम लीडर आहेत आणि त्यांचं काम हेच असायचं, की बाकीच्या अनुयायांकडून ते सगळं जे बुद्धांची शिकवण आहे ती करून घेणं. तेच आता आपल्या बाबतीत घडतंय. पण याच्यात पण बुद्धांनी सांगितलं जोपर्यंत आपण स्वतः काही करू शकत नाही. त्यांनी जो मुक्तीचा मार्ग सांगितला बुद्धांनी, की वर्तमानामध्ये सचेत राहा. हे आपण जोपर्यंत स्वतः करत नाही, तोपर्यंत समोरच्याने कितीही काही केलं तरी नाही. त्यामुळे आपल्याला आपल्याप्रती जागृत राहायचंय.
हां आणि ह्याच्यात एक खूप साऱ्या गोष्टी आहेत. मी खूप माळ करून ठेवल्या, पण वेळेची कमी आहे. त्याच्यात सांगितलंय, की आपण ज्या गोष्टीच्या मागे लागलो ना, त्या सगळ्या जे आपल्याला डोळ्यांनी दिसतंय, त्या सगळ्या गोष्टी नष्ट होणार आहेत आणि आपण त्याच्याच मागे लागलो. तर शक्यतोवर म्हणजे बघा मॅडम म्हणतात, की ज्या आपल्या प्रापंचिक किंवा सांसारिक गोष्टी आहेत, त्या त्या आपल्याला सध्या आपण बघा कसं असतं ट्रॅफिक पोलिस आहेत. ट्रॅफिकचे नियम माहीत ट्रॅफिक पोलिसांना जसं आपण ट्रॅफिकचा नियम तोडला, तर सपोज हेल्मेट नाही घातलं तर ₹500 दंड असेल. तर तुम्हाला माहिती आहे का, ट्रॅफिक पोलीस स्वतः जर त्यांनी हेल्मेट नाही घातलं, तर त्यांना डबल दंड असतो. तसं आपल्याला माहिती आहे, पण तरी पण आपण ते जाणत नाहीये, तर त्याचे डबल आपल्याला फटके बसणार आहेत, असं म्हणू शकतो आपण. त्यामुळे जितकं आपल्याला माहिती आहे, तेवढं आपण आचरणात आणायचा प्रयत्न करूया. जास्तीत जास्त ध्यान करून आपल्या स्वशी कनेक्ट करायचा प्रयत्न करूया आणि ग्रुप एनर्जी बरोबर कनेक्ट राहूया. बघा आपल्या ग्रुपमध्ये जशी एनर्जी असते, तशा घटना घडत असतात. ग्रुपमधल्या एखाद्याला जरी वाटलं, की हे असं व्हायला पाहिजे, तर त्यासाठी ती घटना घडत असते. त्यामुळं आपले ग्रुप एनर्जी कंटिन्यू राहण्यासाठी आपण आपल्या म्हणजे त्याची काळजी घेऊया. आपण स्वतःबरोबरच आपल्या ग्रुपची काळजी घेणं खूप गरजेचं आहे आणि त्याच्यातूनच आपल्याला ऊर्जा मिळते बघा. तुम्ही एकटं ध्यान करून बघा, ग्रुपने ध्यान करून बघा, याच्यात तुम्हाला फरक जाणवेलच नक्की. तर धन्यवाद. तुम्ही सगळ्यांनी शांतपणे ऐकून घेतलंत. या पुस्तकाच्या माध्यमातून खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळाल्या. मी माझे अनुभव जरूर पोस्ट करेन की मला या पुस्तकातून काय मिळालं. पुस्तक मोठं आहे, पण याच्यात खूप सारं गहन ज्ञान भरलेलं आहे. तर मंगल मॅडमचे धन्यवाद की त्यांनी ही अपॉर्च्युनिटी दिली आणि तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद. तुम्ही शांतपणे ऐकून घेतलं. आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद अनुजा मॅडम. खूप खूप छान तुम्ही घेतलं. महत्वाचं म्हणजे बघा जॉब करतायत अनुजा मॅडम, इंजिनियर आहेत, जॉब करतायत, तरी सुद्धा वेळ काढला आपल्यासाठी, पुस्तक वाचण्यासाठी वेळ काढला आणि घेण्यासाठी कार्यक्रम वेळ काढला. तर खूप अनुजा मॅडम तुमचे धन्यवाद. आता आपण कसे कनेक्टेड आहोत बघा. म्हणजे मी ते प्राणायाम योग संजीवनी विसरून गेले की आज आपण मीटिंग ठेवली आहे 3:30 दुपारी. तर लगेच मॅडमनी बोलून दाखवलं शेवटी. म्हणजे माझ्या लगेच लक्षात आलं, अरे अच्छा, मीटिंग घ्यायची आज आपल्याला, सोमवारपासून वर्ग सुरू करायचा आहे. तर थोडस अलीकडे विसरायला होतंय मला. तर मॅडमनी आठवण करून दिली. मॅडम त्याबद्दलही मॅडम तरी माझ्या पण लक्षात नव्हतं हे योग संजीवनीचा म्हणजे मीटिंग आहे वगैरे हो, ग्रुपचा मेसेज वाचला पण मला तेच माझ्या चुकून विचारायचं आलं. होतं, कसं तुम्हाला आता बोलावं वाटलं, का बोलावं वाटलं. मला नाही हे माहिती मॅडम. प्रूफ बघा, बघा प्रूफ बघा. म्हणजे मी म्हणतीये ना, अक्षरशः ती सपोर्ट सिस्टीम आपल्या बोटाला धरून चाललेली आहे. आणि आपण ह्या बुद्धाच्या संघात काम केलेलं आहे, लक्षात घ्या. मला तर खूप आता त्या दिवशी महाशिवरात्रीला सुद्धा मी विचारलं होतं पिरामिडला हं. कोणाकोणाला वाटतंय. तर आहे, आपण तिथे पण काम केलंय म्हणूनच आता आपण या संघात एकत्र काम करत आहोत. एक काही 30-35 जण आहेत तेवढे. तर खूप छान. मी विचारणारच होते अनुजा मॅडमना. मला ऍक्च्युली ती कल्पना होतीच. काही यांना झालं असेल आपोआपच. आपोआपच प्राणायामावर घसरल्या त्या. मला म्हणजे माहितीच नाही मॅडम. आणि बघा म्हणजे तुम्ही म्हणजे माझं बरचसं पुस्तक राहिलं तर काल खूप जास्त वेळ जागून ना म्हणजे माहित नाही मला झोप पण नाही आली. तर पूर्ण मी जेवढं होतं तेवढं खुणा करून ठेवल्यात. पण मॅडम ते खुणा केलेल्या मी त्याच्यातलं काहीच घेतलेलं नाहीये असं मला वाटतंय. मी जे काय नाही, आज नाही, राहू दे. घेतलं ते होतं तसं. ऍक्च्युली ना, आपल्याला बोलताना ती ऊर्जा बोलवून घेते. मला पण नाही का दत्तदूतांचं तसंच होतं. पुस्तक काल तर सुरुवातच काही पण वेगळे करत हां. बसलेली. जे गरजेचं आहे ना ते येतं. आपल्यामध्ये बसलेल्यांसाठी जे गरजेचं असतं ना त्यांच्या उन्नतीसाठी ते येतं. पुस्तक हे एक निमित्त आहे, लक्षात घ्या. त्यामुळं हे सगळ्यांनी अनुभूती घ्यावी इथे बसण्याची. पुस्तक घेण्याची. पुस्तकापासून सुरुवात करा, छोट्या-छोट्या पुस्तकांपासून. आता कालच मी बघितलं, की 10 तारखेला कोण-कोण येतंय. पुस्तकं घेतलीत मी आता नवीन. मग 10 म्हणजे स्वतःच्याही पैशाने घेतली, थोडीशी ह्याच्यातनं पण घेतली आपल्या निधीतून. तर मी काल बघितली अक्षरशः कोण-कोण लिस्ट येते, मग कोणाकोणाला कुठली पुस्तकं मी निवडू.
मग ती मी त्यांना म्हणणार आहे, हे घेऊन जा वाचायला आणि कार्यक्रमही घ्या. यातून सगळ्यांचीच प्रगती होणार आहे, त्यांची होणार आहे. आणि मला जे आतून येतं ना, कोणाला काय पुस्तक दिलं पाहिजे, ते मी थोडासा विचार केला. त्याच्यानंतर चक्राचं पण काल काल मी सगळ्यांना सांगितलं, की तुम्ही भाग 2 मधनं जे चक्राचं हे केलेलं आहे, नोट्स दिलेले आहेत, त्यातून काढा तुमचं कुठलं चक्र अंडर ऍक्टिव्ह आहे, कुठलं चक्र ओव्हर ऍक्टिव्ह आहे. तर त्या ह्याच्यात सुद्धा मी बघितलं कोणाचे कुठले चक्र आहेत. पण म्हटलं मी सांगितलं तर ह्यांना अपील नाही होणार. आधी ह्यांची निवड बघू दे, ह्यांचं काय जजमेंट आहे ते बघू देत. आणि तेच तुम्हाला म्हणजे ग्रुप वाईज ऍक्टिव्हिटी घेणार आहे मी यावेळेला मुद्रांच्या. ज्यांचे जे चक्र आहेत वर्क करण्याला त्यांना त्या मुद्रांमध्ये ग्रुपमध्ये देणार आहे. तर हे कदाचित तुम्ही काय मला सांगाल ते मी फॉलो पण नाही करणार. मी तुम्हाला दुसऱ्या ग्रुपमध्येही टाकेल. तर हे पण काल मी बघून घेतलं नावं बघून. तर ती मीटिंग आहे रविवारी सगळ्यांनी लक्षात घ्या. भाग 1, भाग 2 जे येणार आहे 2 ऑगस्टला, 3 ऑगस्टला त्यांची पण मीटिंग आहे रविवारी 4 वाजता आणि भाग 3 ला जे येणार आहे 10 जुलैला त्यांची पण आहे. एकत्र यायचंय सगळ्यांनी. ज्यांनी ज्यांनी नावं दिली त्यांनी त्यांनी म्हणजे मी एकत्र आता भाग 3 बद्दलही सांगितलं की भाग 1, 2 लोक जे येणार आहेत त्यांना ते सगळं कळणार आहे. कारण आता आपला हा संघ पुढे चाललाय लक्षात घ्या. जो आता 3.5चं ध्यान करतोय, जो शिवसुहृदय तो ऍक्च्युली संघ वरच्या वरच्या स्टेपला चाललेला आहे. तर आता मॅडमनी जसं सांगितलं की ज्यांनी फॉलो केलं नाही त्यांना ते फॉलो केल्याशिवाय सांगायचीच नाही दुसरं संदेश नाही का? तसंच आहे हे. की तुम्ही आधी करा, त्या स्टेप पार करा. मग त्या आल्या की पहिल्या आपण टप्प्याटप्प्याने जायचंय. आणि मागं राहिलं म्हणून खेद वाटून घ्यायचा नाही. कालच मी सांगितलं, की हे काही असं वाईट किंवा विचारांना जायचंच नाही, की आता माझं हे झालं नाही, मला जायला मिळत नाहीये, माझं होत नाहीये. त्यापेक्षा माझं झालेलं आहे, होत आहे, असं म्हणा ना. आपोआप होणार आहे. तुम्ही ते तर अनुभव कधी म्हणजे जो कोर्स शिकलाय आपण तो तर कधी पाळतच नाही तुम्ही. हृदय मेडिटेशन या पुस्तकात सुद्धा आहे, मॅडम म्हणतात. आणि हृदयाची ताकद आता सगळं मॅडमनी करुणेच्या ह्यानी केलं तर काय होतं सांगितलं. आणि श्वास बघताना, पावलं बघताना शिवसर्वोदय शास्त्रच आहे ते लक्षात घ्या. प्रत्येक कृती करताना माझी डावी आहे का उजवी आहे आणि आपण बघतो मला फायदा होतोय का आणि फायदा होत नाही म्हणून सोडून देतो. म्हणजे किती हावरटपणा असतो ना आपल्यामध्ये, की मी 2दा श्वास पाळला, मी 2दा पाय टाकले, मला अनुभव नाही आले. मग तिसऱ्या दिवशी आपण नियमच पाळत नाही आणि इथे तर म्हणतायत बुद्ध सगळ्या गोष्टी श्वासावर बघून करा. लक्षात घ्या शिवसर्वोदयचा गर्भित अर्थ लक्षात घ्या. का शिकायचंय? का फॉलो करायचंय? का शिवसाधक बनायचंय? म्हणजे ती आध्यात्मिक अवस्था उच्च अवस्थात जाणार आहे. जीवनच ध्यान घटणार आहे. आणि ते खरं आहे. खरं ध्यान घटत जाणार आहे. हा मूलभूत अर्थ समजून घ्या. त्यामुळं मी असं म्हणत नाही, की तुम्ही मटेरिअलिस्टिक साठी या आणि शिका. मी आता खूप सुंदर नवीन लोकांना गाईडन्स देते. करायचा का नाही करायचा? तुमची ज्ञानार्जनाची आवड आहे का? तुम्हाला अध्यात्मात प्रगती करायची असेल, तर शिवसर्वोदयला या, असं मी सांगतेय त्यांना. नाहीतर येऊ नका म्हणतेय. तर या सगळ्या गोष्टी अनुजा मॅडमनी खूप छान सांगितल्या. पुस्तकातलं पण सांगितलं आणि त्यांना येत होतं काय ते पण सांगितलं. आणि ऊर्जेने पण त्यांच्याकडनं करून घेतलं. आत्ताचं जे मॅडम तुम्ही म्हणताय ना, की का तुम्ही प्राणायामाचं बोलला माहिती नाही. तसे काही इन्सिडेंसेस लिहून ठेवा तुम्हाला. पुस्तक वाचायला घेतल्यापासूनचे आणि हो. पुढे-पुढे याचा इफेक्ट अजून 8 दिवस तरी तुमच्यावर होणार आहे लक्षात घ्या. म्हणजे तुमच्यामध्ये ज्या प्रोसेस घडतात ना, या सगळ्यात जास्त महत्त्वाच्या आहेत. आम्ही जे श्रोते आहोत ते. पहिल्यांदा वक्त्यासाठी खूप काही घडत असतं. ही ऊर्जा हो. एक तर द्यायला बसल्यात मॅडम. द्यायला बसल्यात. त्यांनी नाव दिलं. हो मॅडम मी घेते. वेळात वेळ काढून त्यांनी ते घेतलं. यामुळे ऊर्जा त्यांच्याकडे जास्त सरकल्यात. त्यांच्या प्रोसेसवर, त्यांच्या उन्नतीवर जास्त सरकल्यात. आणि हे टिपणं फार गरजेचं असतं. हे जर म्हणजे निरीक्षण केलं, विचार केला, मनन केलं, की काय-काय घडलं माझं हे पुस्तक हातात घेतल्यापासून. तर त्या जो काही असतो ना कन्क्लुजनला आपण हे झालं, तो कन्क्लुजन फार महत्वाचं असतं. त्यामुळे भरभर अजून ऊर्जा तुम्हाला या अशा प्रकारचे अनुभव भरभर देत जाणार. तर हे फार महत्वाचं आहे. तसंच
मी जेव्हा सांगितलं, की बाबा कॉल करा एकमेकींना, त्यासाठी कनेक्शन्सच होत असतात. लक्षात घ्या. दिसायला फार साध्या कृती आहेत. हे कोऑर्डिनेटर ग्रुप सांभाळणं किंवा मेसेज करणं. आता काल किती सुंदर दोघी-तिघींनी लगेच माझा रोल घेतला. इतकं मला छान वाटलं ना, मी खूप कामात होते 2-3 तास आणि नंतर बघितल्यावर अरे वाह! म्हटलं किती दोघी-तिघी मी जे बोलायला हवे. नाहीतर प्रत्येक व्यक्तीला मीच सांगतेय ग्रुपला. तर असं नाही झालं पाहिजे. जसं आज अर्चना मॅडमनी त्या मेघा मॅडमनी पैसे भरले, तर अर्चना सोनसळे मॅडमनी लगेच टिक मार्क केलं. घ्या ना पुढाकार छोट्या-छोट्या गोष्टीत. 2-3 वर्ष तुम्ही माझ्यासोबत आहात. बघ्याचा रोल घेऊ नका ना ग्रुपवर. नवीन साधकांना तुम्हालाच पुढं न्यायचंय. हे ज्यावेळेला तुम्ही करायला लागाल ना, मग बघा कसं-कसं, काय-काय होतंय तुमचं. तुम्ही ज्यावेळेला दुसऱ्यांसाठी करायला येता, त्यावेळेला तुमच्याजवळ ऊर्जा जास्त सरकायला लागते. तर या गोष्टी खूप महत्त्वाच्या अनुजा मॅडमनी सांगितल्या आणि या पुस्तकातही या सगळ्याच आहेत आणि याचाच एक प्रूफ आहे, की आपण केलेलं आहे काम संघातून. लक्षात घ्या. आपलं प्रणाली काम करण्याची सुद्धा तीच आहे. तर या गोष्टी समजून घेऊयात आणि धन्यवाद तुम्हाला सगळ्यांना, की तुम्ही उठताय पहाटे, येताय. बाकीचे तर झोपून राहतायत रेकॉर्डिंगवर भरोसा ठेवून. रेकॉर्डिंग ऐकतायत, नाही ऐकत. पण तुम्ही येऊन ऐकताय आणि अनुजा मॅडम सगळ्यांचे धन्यवाद. आता आज 3:30 ला जॉईन व्हा. दुपारच्या ह्याला आपली मीटिंग आहे. योग संजीवनी ज्यांना करायचंय त्यांना मी ग्रुपला जॉईन व्हायला सांगितलंय. त्या ग्रुपला जॉईन झालेले आहेत लोक. मी चॉईस विचारतीये तरी सुद्धा त्यांनी खूप थोड्या लोकांनी तिथे चॉईस लिहिलेला आहे. तर हे असं अवेअरनेस मध्ये राहतोय का आपण? ग्रुपला अवेअरनेस मध्ये राहा. कृपया करून तिथे चॉईस द्या. म्हणजे मीटिंगच्या पूर्वी काय आहे ते एक कल घेता येईल. शक्यतो आपण 11ला सिलेक्ट करतोय. 10:30 ते 11 वगैरे असं सिलेक्ट करतोय. जास्त सकाळी आपल्याला खूप कामं असतात. त्यामुळं तो आपण निवांत झाला, नाश्ताही झालेला असतो. शिवसूर्योदयांचं जेवणही झालेलं असतं. 10 वाजता तुम्ही जेवताय, नाही जेवत मला नाही माहिती. तर या गोष्टी खूप छान आहेत त्यावेळेला. तर करून बघूयात आपण 15 दिवस. काही कार्यक्रम नाही आता सोमवारपासून. सोमवारपासून ना सकाळी कार्यक्रम आहे ना दुपारी कार्यक्रम आहे. लक्षात घ्या. पूर्ण फोकस योग संजीवनी आणि ओंकार ध्यानावर द्यायचा आहे. तर या गोष्टी खूप महत्त्वाच्या ठेवा. 15 दिवसात हे घडणं फार गरजेचं आहे. चला सगळ्यांना धन्यवाद.